दीड महिन्यात राज्यात आणि केंद्रात मोठे फेरबदल होणार। TV9 मराठीला दिल्लीतल्या सूत्रांची एक्सक्लुझिव्ह माहिती। फडणवीस आणि शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढल्यानं सूत्रांच्या माहितीला बळ। माहितीमध्ये अर्थ खात्यावरून घमासान। राष्ट्रवादीला अर्थ खातं देण्यास शिवसेनेचा विरोध। शिंदेंनी शहांपुढे भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती। तर अर्थ खात्यासाठी दिल्लीमध्ये चर्चा करणार, मुख्यमंत्र्यांना भेटणार, तटकरेंची माहिती। भाजपला सध्या वेगळाच माज। सरकार आंदोलकांचा बळी घ्यायला निघालंय का? सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून राज ठाकरेंचा सवाल। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी वांगचुक यांचं उपोषण सुरू। ठाकरेंच्या शिवसेनेचं सोनम वांगचुक यांना पाठिंबा। सुषमा अंधारेंकडून वांगचुक आणि अभिजित दिपकेंची भेट। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे 20 तारखेच्या मोर्चात सहभागी होणार, अंधारेंची माहिती। तटकरे पटेलांच्या फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनेत्रा पवार अनभिज्ञ। सूत्रांची माहिती। पार्थ पवारांनी भेटीची कल्पना नव्हती। कोर कमिटीच्या बैठकीमध्ये तटकरेंनी भेटीचं कारण सांगितल्याची माहिती। आम्ही सुनेत्रा पवारांना सगळ्या गोष्टी सांगतो, पक्षामध्ये कुठलाही गैरसमज नाही। वर्षा बंगल्यावरील बैठकीवर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। तर मतदारसंघातील कामासंदर्भात चर्चा, राजकीय भेट नसल्याचा तटकरेंकडून दाखला। मुंबई महापालिकेच्या सभागृहात गोंधळ। विरोधकांचे प्रश्न महापौर ऐकून घेत नसल्याचा आरोप। विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग। अकोला महापालिकेमधील 3 नगरसेवक जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं अपात्र। काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि एमआयएमचे प्रत्येकी 1 नगरसेवक अपात्र। नगरसेवक न्यायालयामध्ये धाव घेण्याची शक्यता। श्रीकृष्ण मुस्लिम होते, 5 वेळा नमाज पठण करत होते। मौलाना जर्जिस अन्सारींचं वादग्रस्त वक्तव्य। श्रीकृष्णानं मुस्लिम धर्माचा प्रसार केल्याचाही दावा। हिंदू संघटना आक्रमक, मौलवीच्या अटकेची मागणी। मुंबईच्या मालाडमध्ये जैन समाजाच्या पांढऱ्या पट्टीवरून मनसे आक्रमक। दफ्तरी रोडवरील पांढऱ्या पट्टीवर लाल रंग लावून मनसेकडून निषेध। तातडीनं कारवाई करण्याची मागणी। अकोल्यातील गुटख्याच्या कारखान्यावर एफडीएची धाड। 50 लाखांचा अवैध गुटखा जप्त। अनधिकृत कारखान्याचा संचालक गौरव शर्माच्या विरोधात गुन्हा दाखल।